गुड मॉर्निंग. आज आपण चिल्ड्रन एज्युकेशन प्लॅनिंग आणि रिटायरमेंट प्लॅनिंग याबद्दल चर्चा करणार आहोत. चिल्ड्रन जर तुमची जर मुलं 1 वर्षाची, 2 वर्षाची, 3 वर्षाची असेल तर तुम्ही आतापासूनच प्लॅनिंग सुरू आहे. ज्यांची 10 वर्षाची असेल त्यांनी पण प्लॅनिंग केली पाहिजे. आता जशा प्रकारे एज्युकेशन इन्फ्लेशन चालू आहे का प्रत्येक वर्षी ही एज्युकेशनची फीज वाढत आहे. मग त्याप्रमाणे आपल्याला पुढच्या 20 वर्षात जीच आताच्या MBAचं चांगल्या कॉलेजला बघितलं तर 11 लाख फीज आहे, हीच पुढे 20-25 लाख पण होणार आहे. मग त्यावेळेस तुम्हाला आतापासूनच अशा प्रकारे काही प्लॅनिंग करावी लागेल का त्यांचा एज्युकेशनचा जो खर्च आहे तो तुम्हाला एक प्रकारे काढता येईल किंवा त्यापर्यंत 20 वर्षापर्यंत तुम्हाला तेवढी अमाऊंट ही जमा करता येईल. तर मग आतापासून आपण SIP थ्रू, म्युच्युअल फंड SIP थ्रू चांगली प्रकारे प्लॅनिंग करू शकतो. आज बघितलं तर 5% मार्केट खाली आहे. एक्सपेक्टेड आहे अजून 1-2% येईल खाली. पण ही अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे, कारण 20 वर्षात काय निफ्टी जी आहे काय 25,000ला राहणार नाही आहे किंवा स्मॉल कॅप मिड कॅप हे काय त्याच लेवलला राहणार नाही आहेत. निफ्टी जसं बघतोय आपण 20 वर्षात 50,000 पण जाईल. मग त्यावेळेस तुमचं जर इन्व्हेस्टमेंटच नसेल तर मग तुमचं एज्युकेशनल गोल अचीव होऊ शकणार नाही. त्यामुळे आजपासूनच SIP सुरू करा. मुलांच्या नावाने SIP करायचे तर मुलांच्या नावाने करा किंवा तुमच्या स्वतःच्या नावावर जरी SIP केली तरी चालू शकते. खूप जण फक्त एज्युकेशन प्लॅनिंग किंवा वेडिंग प्लॅनिंगच करतात, स्वतःच्या बद्दल किंवा स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंग करत नाही. मग कधी कधी अशी सिच्युएशन येते का मुलं मस्त शिकलेली आहेत आणि सांभाळायला कोण नाही किंवा तुम्ही त्यांच्यावर एकदा डिपेंड होऊन जातात. मग डिपेंड झाल्याने मग पुढे भरपूर काही प्रॉब्लेम येतात. त्यापेक्षा आतापासूनच स्वतःच्या पण रिटायरमेंटची प्लॅनिंग सुरू करा. काय एक रिटायरमेंटला 2-3 करोड रुपये आपल्याला मिळतील अशा प्रकारे आतापासूनच SIP सुरू करा. HSBCचा एक रिपोर्ट होता का तुम्हाला जर एक हॅप्पी रिटायरमेंट लाईफ जगायची असेल तर मिनिमम 3.5 करोड रुपये तुम्हाला पाहिजेत. मग 3.5 करोड रुपये तुम्हाला पाहिजेत. मग आता जे पण तुमचं एज असेल त्यानुसार मला आत्तापासून कितीची SIP करावी लागेल का मला रिटायरमेंटला 3.5-4 करोड 5 करोड रुपये मिळतील. त्याप्रमाणे आपण प्लॅनिंग करू शकतो, कारण रिटायरमेंट प्लॅनिंग खूप महत्त्वाची आहे. जर तुमचं जे पण काही एज आहे त्यानुसार प्लॅनिंग करा का बाबा लॉंग टर्ममध्ये मला एक 3.5 करोड रुपये रिटायरमेंटला कसे काय मिळू शकतात. अशा प्रकारे तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकता. धन्यवाद.